उद्या आकाशात एक अद्भुत घटना घडणार आहे. एक अशी घटना जी शतकानुशतके लोकांना थक्क करत आली आहे, ती म्हणजे चंद्रग्रहण. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात श्रीकथा. उद्याचं चंद्रग्रहण फक्त एक खगोलीय घटना नाही, तर ती आपल्या परंपरा, श्रद्धा आणि विज्ञान यांचा संगम आहे. कल्पना करा, शांत रात्री, आकाशात पूर्ण चंद्र चमकत आहे आणि हळूहळू पृथ्वीची सावली त्या चंद्रावर पडू लागते. चंद्र जणू काही काळोखात हरवतो. हीच ती वेळ जेव्हा चंद्रग्रहण सुरू होतं. पण मित्रांनो, आपल्या पुराणांमध्ये याला वेगळीच कथा सांगितली आहे. समुद्र मंथनाच्या वेळी राहू आणि केतू यांनी देवांमध्ये बसून अमृत प्राशन केलं आणि तेव्हा विष्णू यांनी सुदर्शन चक्राने त्यांचा शिरच्छेद केला. पण अमृत प्राशन केल्यामुळे ते अमर झाले आणि तेव्हापासून राहू आणि केतू सूर्य आणि चंद्राला ग्रासत असतात. यालाच आपण ग्रहण म्हणतो. पण विज्ञान काय सांगतं? जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, तेव्हा चंद्रग्रहण घडतं. ही पूर्णपणे नैसर्गिक आणि वैज्ञानिक प्रक्रिया आहे. पण मित्रांनो, ग्रहणाचा आध्यात्मिक अर्थही खूप खोल आहे. ग्रहण म्हणजे आपल्या जीवनातल्या अंधाराचं प्रतीक, आपल्या मनातल्या नकारात्मक विचारांची सावली. आणि जसं काही वेळानंतर चंद्र पुन्हा उजळून निघतो, तसंच आपल्या आयुष्यातील अडचणीही कायमच्या नसतात. ग्रहणाच्या काळात काय करावं? वजा शांत बसा, वजा मंत्र जपा, वजा ध्यान करा, वजा नकारात्मक विचार सोडा, वजा आणि सकारात्मक ऊर्जेला आपल्या जीवनात आमंत्रण द्या. ही वेळ आहे स्वतःकडे पाहण्याची, स्वतःला शुद्ध करण्याची आणि नवीन सुरुवात करण्याची. मित्रांनो, उद्याचं चंद्रग्रहण तुम्ही नक्की पाहणार आहात का? कमेंटमध्ये हो लिहा आणि तुमच्या शहरातून ते किती वाजता दिसणार आहे तेही नक्की सांगा. अशाच रोचक, आध्यात्मिक आणि प्रेरणादायी कथांसाठी आपल्या श्रीकथा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत जरूर शेअर करा. कारण इथे आपण फक्त कथा सांगत नाही, तर आत्म्याला स्पर्श करणारे अनुभव देतो. पुन्हा भेटूया एका नवीन आणि रहस्यमय विषयासह. तोपर्यंत आपलं मन शांत ठेवा आणि चंद्रासारखं तेजस्वी बना.